वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. अमृता, बालपण सरत, तारुण्य ओसरत, संसाराचे टक्के टोणपे खात माणूस हळूहळू म्हातारपणाकडे वळतो. सामान्य नागरिकाचा होतो ज्येष्ठ नागरिक. आणि अशा या वयात सर्वात जास्त गरज भासते ती जोडीदाराची, त्याचा सर्वात जास्त आधार भासतो. असाच एक मॅच्युअर्ड परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत पुण्याचा अभिजित आणि लालबागची राणी नम्रता. विशा, विशा उठ, गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. विशा, ए विशा, अरे किती हाका मारायच्या. विशा, विशा, हे विशा, विशा, अरे काय ग? काय ग काय? घाबरले ना मी. मला वाटलं. काय तुला काय वाटलं मी गेलो? काय तू पण ना, तुझ्या आधी नंबर माझा लागतोय बघ. नाही नाही, माझ्या आधी जा तर खरं, मग दाखवते मी तुला. अहो मॅडम, सिनियर आहे या बाबतीत मी तुमचा. हा, नुकताच स्वर्गाला बायपास करून आलोय, माहिती आहे ना. काढलास परत बायपासचा विषय. घे. किती वेळा सांगितलंय बायपासचा विषय काढत जाऊ नकोस. अजूनही त्या वातावरणातून नाही रे मी बाहेर आलीये. ते हॉस्पिटल, ते ऑपरेशन, नाकात घातलेल्या नळ्या, ती दिली गेलेली इंजेक्शन, नाही रे नाही. परत फेड आहे मॅडम, परत फेड आहे सगळी 30 वर्षांची. पड 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 ग. पण या सगळ्यामध्ये तुला फार त्रास झाला ग? अरे नाही नाही. अगं नाही काय, बघतोय ना मी. हा, त्या हॉस्पिटल मधले हेलपाटे म्हण, त्यानंतर त्या औषधांचे सगळे खर्च, माझं बघा, नातेवाईकांचं बघा, खूप दगदग झाली ग. हे सांधे दुखी, कंबर दुखी परत त्याच्याचमुळे आलं ना दीपे. सॉरी बर का. अरे हाडांचा त्रास आहे रे, जाऊ दे ना, कशाला विषय काढतोयस तू. अरे आज उद्यात आपण आजी आजोबा होणार आहोत. हो. विराजचा फोन आला होता का तुला? तो कसला करतोय फोन आता? हा, बाप बनणार आहे ना, कामात असणार साहेब, बिझी असणार. त्याला सांगून ठेवलंय, बाळ झाल्या झाल्या आधी मोबाईलवर बाळाचं रडणं ऐकव मला. हो. कसं ना, अमेरिकेतून 2 मिनिटात बाळ आपल्याला त्या वेबकॅम वर दिसेल. हो. कधी एकदाच डोळे भरून बाळाला बघते ना, आणि असं टेक्नॉलॉजीने जग किती जवळ आलं ना रे विशा. आलंय खरं, पण माणसं तेवढी दूर गेली ग. विशा, अरे तू सोबत आहेस ना माझ्या, मला कसलीच चिंता नाहीये बघ. दीपे, तू आहेस म्हणून जगावं असं वाटतं का? तुला खरं सांगतो, सारखा चेहरा दिसायचा. आयसीयू मध्ये पडलेलो असतो ना, सारखा चेहरा दिसायचा. वाटायचं मी गेलो की कसं होणार तुझं. त्या कल्पनेनंच एवढी उर्मी दिली ना की आज बघ तुझ्या समोर आहे. खरंच सांगतो. कोण आहे आता? बघ बघ. हॅलो. हा हा, अरे अरे बोल. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. बाप झाला मुलगा आपला. काय काय झालं काय त्याला? मुलगी झाली, मुलगी झाली. मुलगी. हो. अरे आणि मला मला हा देतो. हा मला देतो. हा हॅलो. हा विराज बोल. हा कळलं कळलं. हा, रडलं ना बाळ व्यवस्थित? हा अगो बाई. बरं, वृषाली बरी आहे ना? बर बर बर, काळजी घ्या एकमेकांची. हा हा बाप. हा हा चालेल चालेल. हा हा ठेवू. हा हा ठेवते. काय म्हणाला? जरा टेन्शन मध्ये होता. वृषालीचं म्हणे सिझर झालंय ना. हो का? हा. आणि अजून काय म्हणाला? 3 पौंडांची आहे मुलगी. अरे वा. अजून काही म्हणाला का? बाबा कसे आहेत? हा मस्त आहे म्हणाव, एकदम झकास. असं विचारायला हवं होतं ना त्याने. अगं बापाची बायपास झालीये पण
नाही विचारावंसं वाटलं. अगं एक्साइटमेंट मध्ये असेल ग तो. बाप बनलाय. मला विचार ना, तो झाला तेव्हा त्या नर्सचा हातच 15 मिनिटं धरून बसलो होतो अभिनंदन करायला आलेल्या. जाऊ दे ग. ऐक ना, कसली इमोशनल होते. चला आता आपल्या घरी अजून एक शेमडी आली. शेमडी, अमेरिकन शेमडी. दीपे, तुला एक सांगायचंय. काय? सांगू? बोल. गेल्या 30 वर्षांमध्ये मी फार दुर्लक्ष केलं ना ग तुझ्याकडे. अजिबात लक्ष दिलं नाही. फक्त माझं आणि माझंच. पण आता तुझ्याकडे पाहिलं ना की सारखं पाहावंसं वाटतं. अगं हो, आणि जितक्या वेळा बघतो ना तेवढी तू अजून सुंदर दिसत जाते. एकदम हॉट. आणि कॉलेजला दिसायचीस ना तशी सेक्सी. गमच ढापण्या. काका काकी खूप छान होता परफॉर्मन्स. आता विचारूयात आपल्या जजेस ना, कसा वाटला मॅम परफॉर्मन्स? तू छोटी अमृता झाली आहेस. विचारूया आपल्या जजेस ना. एवढ्या मोठ्या लोकांसमोर काय सांगणार. नाही नाही नम्रता, तू छान केलंस. कुठेतरी काहीतरी थोडंसं जे आपण म्हणतो बोलण्यातलं टायमिंगचं थोडंसं वर्क अजून होऊ शकलं असतं चांगलं. पण एकंदरीत तो जो साधायचा होता इम्पॅक्ट तो आला. म्हणजे ती एक जी पहिल्या स्किटपासनं चौथ्या स्किटपर्यंत हा जो प्रवास होता तो कल्मिनेट चांगला झाला. ती कॅरेक्टर्स तीच होती तरी सुद्धा म्हणजे एक इंटरेस्टिंग झाला. आजचा सगळाच कॉन्सेप्ट मला खूप आवडला पहिल्यापासनं हा. आणि त्याला छान एक गोड वाटलं. एक कॉमन मॅन सुद्धा हल्ली म्हणजे खूप काही काही म्हणजे वेगळीच लेवल असते त्याची. आणि ती छान ह्याच्यातनं सगळ्या 4 स्किट्स मधनं आली. आणि तुम्ही पण त्याला छान जस्टिफाय केलं. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. महेश सर, छान होतं. बेसिकली आजची कॉन्सेप्टच छान होती. मला असं वाटलं की नम्रताने थोडंसं आवाजावर वर्क करायला होतं. बाकी सगळं केलं. बॉडी लँग्वेज, बसण्यात ते दुखणं, थोडासा आवाजाचा पेस कमी केला असतात ना. म्हणजे तुम्ही एज दाखवताय. बाकी म्हणजे इनफॅक्ट आता तुम्ही आजी आजोबा होणार म्हणजे काय वय असेल तुमचं? 55-55. त्यावेळेला नॉर्मली 55 वाले आहेत आजकाल फिट असतात. कुठे वेर इट गिव्स अवे थोडासा आवाज हे होतो. पण आवाजावर जर असं वर्क करणं गरजेचं होतं. मी विचार केला सर आणि मी ते करूनही पाहिलं. पण मग कुठेतरी असं वाटलं की अरे हे खूप असं अगदीच म्हणजे हे नाही होणार. म्हणजे काहीतरी विचित्र, काहीतरी वेगळं काहीतरी होणार नाही ना, की अगदीच म्हातारी दिसते म्हणजे म्हातारी करतेस असं जाणवणार नाही ना, असं मला ते टेन्शन होतं. म्हणून मी आवाजामध्ये फारसा चेंज नाही केला. फक्त एक थोडासा बेस आणि थोडस म्हणजे नाही थोडं ते नाही आलं पण मध्ये पोचलं नाही. आणि अभिजित छान होतं. फक्त कुठेतरी हुकत होतं थोडस मध्येच 2-3 ठिकाणी. आणि त्यामुळे ते कसं होतं ते कळतं. म्हणजे तो एक गिव्ह अँड टेक असं ते एकदा हुकायला लागलं ना की मध्ये ते पकडणं हे होतं. पण बाकी ओव्हरऑल आजचे सगळेच परफॉर्मन्सेस चांगले आले. आणि ही कॉन्सेप्टच छान वर्क झाली. छान छान. थँक्यू सर. तुम्हाला दोघांनाही आजच्या रिझल्ट साठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचा सुपरस्टार